मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 मधील पहिलं प्रकरण आपलं आहे समरूपता. याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये सिमिलॅरिटी. त्या प्रकरणाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आपण इयत्ता 9वी मध्ये समरूपता याचा आपण अभ्यास केलेला आहे. समरूप त्रिकोण वगैरे तुमच्या लक्षात असेल. तर समरूपता म्हणजे नेमकं काय? व्हॉट डू यू मीन बाय सिमिलॅरिटी? बघा, नावातच आहे समरूपता. सम म्हणजे समान, म्हणजे दिसायला सारखे असणाऱ्या आकृत्यांना आपण काय म्हणतो? समरूप आकृत्या. आता बघा, फॉर एक्झाम्पल, बघा मी दोन आकृत्या काढते. त्या आकृत्या समरूप आकृत्या आहेत का? बघा, दिसायला आपल्याला ह्या दोन आकृत्या सारख्या दिसतील का? नाही. हे काय आहे? वर्तुळ, आणि हा काय? चौकोन आहे. म्हणजे याचा आकार कसा आहे? वेगवेगळा आहे. मीन्स हियर शेप इज डिफरंट फ्रॉम इच अदर. म्हणून ह्या समरूप आकृत्या नाही. म्हणजे समरूप आकृत्या म्हणजे लक्षात आले का मुलांना तुमच्या की त्यांचा शेप, त्यांचा आकार कसा असायला पाहिजे? सारखा असायला पाहिजे. आता बघा, आणखीन एक इथे मी सर्कल काढलं. दोन सर्कल काढलेले आहे. एक हे फक्त मोठं आहे आणि हे छोटं आहे, परंतु त्यांचा आकार जो आहे तो काय? सेम आहे. आकाराचा कसा आहे दोन्हीचा? पण गोल, वर्तुळाकार आणि वर्तुळ. म्हणून याला आपण काय म्हणतो? समरूप आकृत्या म्हणतो. आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा, दोन त्रिकोण काढलेले आहेत. हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत का? तर आहेत, कारण पण दोन्ही कसले आहेत? ते लघुकोन त्रिकोण आहे. फक्त त्यांचा आकार काय? एक मोठा आहे आणि एक काय? तिथं त्रिकोण छोटा आहे, परंतु त्यांचा आकार सारखा आहे. शेप्स ऑफ टू ट्रायंगल्स इज हियर सेम, सो दीज आर सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे याच्यामध्ये काय आहे? समरूपता आहे. आता तेच बघा, आणखीन एक आपण एक्झाम्पल घेऊया. आता ह्या दोन त्रिकोण आहेत, परंतु हे यांच्यामध्ये समरूपता आहे का? समरूप त्रिकोण आहेत का? हे कोण सांगू शकाल का? बघा, तर हा कसला त्रिकोण आहे? लघुकोन त्रिकोण. आपण याला काय म्हणतो? अॅक्यूट अँगल्ड ट्रायंगल. हा लघुकोन त्रिकोण आहे. आणि हा कसला आहे? बघा, कोणावरून आपल्या लक्षात येते की हा काय? विशालकोन त्रिकोण आहे. ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल. म्हणून हा लघुकोन त्रिकोण आहे, हा विशालकोन त्रिकोण आहे. म्हणजे त्यांची कोन जे आहे ते काय? वेगवेगळे आहे. म्हणजे या समरूप आकृत्या होऊ शकत नाही. नंतर आपल्या लक्षात आलं असेल समरूपता म्हणजे काय? ज्यांचा आकार सारखा असतो, जरी त्यांची मापे भिन्न भिन्न असली तरी चालतात, परंतु त्यांचा आकार सारखा असतो, अशा आकृत्यांना आपण काय म्हणतो? समरूप आकृत्या. सिमिलॅरिटी मीन्स द शेप ऑफ फिगर इज सेम. तर आपण फर्स्ट पॉइंट ह्या धड्यातला आहे या प्रकरणामधला, तो आज आपण बघणार आहोत. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आपल्याला माहित आहे एरिया ऑफ ट्रायंगल्स. व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल? तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ कोणत्या सूत्राने काढतात? आपण 5वी पासून शिकलेला आहोत. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे. बघा, आता मी दोन त्रिकोण काढलेले आहेत. हा त्रिकोण ए बी सी, याचा पाया आहे बी सी आणि उंची कोणती आहे? ए डी. इन ट्रायंगल ए बी सी, बी सी इज हियर बेस अँड ए डी इज हियर हाईट. आणखीन एक दुसरा त्रिकोण काढलेला आहे, त्रिकोण पी क्यू आर. त्या त्रिकोणाचा पाया बघा कोणता आहे? क्यू आर आणि उंची आहे पी एस. इन दिस ट्रायंगल क्यू आर इज बेस अँड पी एस इज हियर हाईट. मग ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं काढायचं आहे? बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ए मीन्स एरिया म्हणजे क्षेत्रफळ. कोणत्या त्रिकोणाचं? त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ, त्याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर बघा कसं असणार आहे? आपल्याला आता सूत्र सांगितलेलं आहे. त्रिकोण
त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची 1/2. आता त्रिकोण ABC चा पाया आणि उंची आताच तुम्हाला सांगितले पाया आहे BC आणि उंची कोणती आहे AD म्हणजे गुणिले पाया म्हणजे BC आणि उंची आहे AD. त्याच पद्धतीने त्रिकोण PQR चा पाया आणि उंची बघा पाया QR PS ही त्याची काय उंची 1/2 गुणिले QR गुणिले उंची कोणती आहे PS. बघा मुलांना लक्षात आलेलं आहे का काय लिहिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 1/2 into base into height. Base of triangle ABC is here BC and height is here AD. Similarly, area of triangle PQR equal to 1/2 into QR into PS because here QR is base and PS is here height. Here 1/2 cancel. 1/2 काय झालेलं cancel. Remains only BC into AD upon QR into PS. म्हणजे आपल्या काय लक्षात आलं बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे जे गुणोत्तर आहे ते कशा बरोबर आहे लक्षात येते का बघा आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांचा संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे येते. लक्षात आलं का बघा सर्वांना the area of two triangles the ratio of the area of two triangles is equal to the product of their base and height. बघा लक्षात येतं का रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर इज इक्वल टू दी म्हणजे समान आहे कशाशी प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस बेस मीन्स पाया अँड करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे त्यांची संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरावर असते. तर आपल्याला या पद्धतीचे क्वेश्चन कसे येतात बघा परीक्षेला ते बघूया. आता बघा अजून the base of your triangle ABC is 10 semi and height is here 4 semi. आता त्रिकोण PQR मध्ये बेस आहे 8 and height किती आहे समजा 3 आहे. तर आपण याचं कसं करणार आहोत कॅल्क्युलेशन बघा त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ डिवाइडेड बाय त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर पाया BC च्या ठिकाणी BC ची किंमत घालूया आणि AD च्या ठिकाणी AD ची किंमत घालूया. BC किती आहे 10 आणि AD ची किंमत आहे 4 उंची 4 आहे पाया 10 आहे. त्याच पद्धतीने पाया इथे किती आहे 8 आणि उंची आहे या त्रिकोणाची 3. आता बघा आपण जर संक्षिप्त रूप देता येत असेल तेवढं संक्षिप्त रूप द्यायचं आहे. 4 एके 4 4 दोन्ही 8 बे एके बे पंचे 10 काय राहिलेलं आहे बघा त्याचं मल्टिप्लिकेशन करा 5 वजा 5 and 3 वजा 3 म्हणजे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती आलेले आहे 5/3. लक्षात आलं का बघा या टाइपची उदाहरणं आपल्याला परीक्षेला येतात 1 मार्काला येतील किंवा 2 मार्काला येतील. तर आपण कशी सॉल्व्ह करायची बघा आणि हा पहिला गुणधर्म सर्वांच्या लक्षात आला का बघा जर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. बघा ना दुसरा गुणधर्म जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर if the base of two triangles are equal then how to find the ratio of the areas of two triangles. बघा ती आकृती काढलेली आहे त्रिकोण ABD आणि त्रिकोण BCD या दोन्ही त्रिकोणांचा पाया कोणता आहे बघा B म्हणजे इथं काय समान आहे दोन्ही त्रिकोणांचा पाया जो आहे इथं समान आहे. in this triangle ABD and triangle BCD have equal base that is BD. तर असं पाया जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसे काढतात बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू द BD into AB. बघा पाया म्हणजे उंची पाया BD आणि उंची आहे AB. त्याच पद्धतीने जर
तर त्रिकोण BCD ह्या त्रिकोणाचा पण पाया कोण आहे BD. बघा पाया BD आहे आणि उंची काय आहे CD. आता BD समान आहे काय झाले तर कॅन्सल आणि काय रिमेन्स ओन्ली AB अपॉन CD. म्हणजे आपल्या लक्षात आलं का ज्यावेळी दोन त्रिकोणांचा पाया समान असतो हे बघा इथं काय समान आहे पाया समान असतो त्यावेळी दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. If the ratio of the areas of two triangles having equal base is equal to the ratio of their corresponding heights. लक्षात येते बघा रेशो ऑफ दी एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे काय जर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर इज इक्वल टू दी हॅविंग इक्वल बेस. हे इक्वल बेस म्हणजे काय जर त्यांचा पाया समान असेल तर हॅविंग इक्वल बेस इज इक्वल टू दी रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. म्हणजे करस्पॉन्डिंग हाइट्स म्हणजे संगत उंचीच्या गुणोत्तराएवढे असते. तर हे बघा जर उंची पाया जर समान असेल पाया समान आहे म्हणजे कुठला आहे पाया आता पायाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो ब्रेड म्हणतो म्हणजे B1 इक्वल टू इथं काय आहे B2 आहे म्हणजे पाया समान आहे आणि उंची जी अजून कडे H1 आहे आणि जी H2 आहे. जर पाया समान आहे B1 छेद B2 पाया समान आहे तर त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं असणार आहे उंचीच्या गुणोत्तरावर. म्हणजे काय एरिया ऑफ ट्रायंगल ABD छेद एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू H1 अपॉन H2. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. आपल्या लक्षात आला असेल दुसरा गुणधर्म जर पाया समान असेल तर दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराएवढे असते. इफ द base is equal then the ratio of the areas of two triangles are equal to their corresponding ratio of their corresponding heights. आता बघा ह्याच्यावरती एक एक्झाम्पल आपण बघायचं आहे. समजा ह्या त्रिकोणाचा पाया समान आहे आणि उंची इथं आहे 4 आणि याची उंची आहे तर 3 आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. तर आपण काय करायचं उंची काय आहे ती फिलअप करायची. इथं एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू H1 अपॉन H2. H1 ची किंमत आपल्याला माहित आहे किती आहे 4 आणि H2 ची किंमत किती आहे 5 झाली. फक्त आपल्याला काय लिहायचं तो गुणधर्म वरती लिहून हे आपण उदाहरण या पद्धतीने सोडवू शकतो. ओके बघा आता तिसरा गुणधर्म जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर इफ द हाइट्स ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल. आता बघा या आकृतीमध्ये हे दोन त्रिकोण आहेत त्रिकोण QPQS आणि त्रिकोण PSR. या दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे. बघा आपण जर उंची इथं काढली उंची समान आहे कारण या दोन्ही त्रिकोणाचा शिरोबिंदू जो आहे द वर्टेक्स ऑफ दिस टू ट्रायंगल इज हियर सेम दॅट इज P. दोन त्रिकोणाचा शिरोबिंदू समान असल्यामुळे त्यांची काय आहे उंची समान आहे. ज्यावेळी उंची समान असते त्यावेळी दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कशाबरोबर असते आपण आता बघायचं आहे. बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQS एरिया ऑफ ट्रायंगल PQS म्हणजे त्रिकोण PQS चे क्षेत्रफळ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PSR. एरिया ऑफ ट्रायंगल PSR इज इक्वल टू तर पाया गुणिले उंची. आता पाया त्रिकोण PQS या त्रिकोणाचा पाया कोणता आहे QS आणि त्रिकोण PSR या त्रिकोणाचा पाया आहे SR आणि उंची तर काय आहे तर उंची सेम आहे. तर उंची आपण एक नाव द्यायचं आपण उंची घ्या PJ उंची समान आहे. आता पाया आहे त्रिकोण PQS चा पाया आहे QS आणि उंची आहे PJ. त्याचप्रमाणे त्रिकोण PSR चा पाया आहे SR आणि उंची आहे PJ. तर
पीझेड काय झालं इथं कॅन्सल झालेला आहे. आणि म्हणजेच काय आता दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या कशाच्या गुणोत्तराबरोबर आलेले आहे, त्यांच्या पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. त्रिकोण PQS, एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PSR इज इक्वल टू QS अपॉन SR. म्हणजे लक्षात आलं का बघा मुलांनो, जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे बघा, इफ the areas of two triangles having equal heights, areas of two triangles म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर having equal height म्हणजे जर उंची समान असेल तर it is equal to the ratio of their area, ratio of their corresponding base. म्हणजे काय, corresponding base म्हणजे संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. बघा, तिसरा गुणधर्म सर्वांच्या लक्षात आला का, जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. If the ratio of the areas of two triangles having equal heights is equal to the ratio of their corresponding bases म्हणजे संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे बघा, आता पाया उंची समान आहे, h1 इक्वल टू h2. इथं काय आहे, उंची समान आहे, तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल PQS डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PSR इक्वल टू दी P1 अपॉन P2. तर B1 आणि B2 हे काय आहे, पाया. त्रिकोण PQS चा पाया कुठला आहे, B1 आणि त्रिकोण PSR चा पाया आहे B2. म्हणजे जर उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याच्या पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. आता फॉर एक्झाम्पल आपण बघा, त्रिकोण PQS चा पाया जो आहे QS, समजा याची आपल्याला किंमत दिलेली आहे 6 सेमी दिलेली आहे आणि SR पाया आहे 4 सेमी. आणि आपल्याला विचारलेलं आहे की त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. त्यावेळी आपण काय करणार आहोत, जो पाया दिलेला आहे तो पाया इथं आपण काय करणार आहोत, फिल करणार आहोत. त्रिकोण PQS, एरिया ऑफ ट्रायंगल कुठला आहे, PSR. B1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया जो आहे किती आहे, 6 आणि B2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया किती आहे, 4. जर आपण संक्षिप्त रूप येत असेल तर द्यायचं आहे B2 4 आणि B3 6. म्हणजेच काय आलेलं आहे, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आलेलं आहे, 3:2. लक्षात आलं का बघा. म्हणजे समान उंची असेल तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याच्या पायाच्या गुणोत्तर एवढे असते.